Hey guys, I'm Manisha Deo. Welcome to my world. Let's explore food, fashion, art, travel and festivals. Subscribe now. कालच्या व्लॉगमध्ये दाखवलेलं सामान एवढंसं भरलेलं होतं, पण आज सामान एवढं आहे की आता माझा हा ओटा पूर्ण सामानानेच भरलेला इकडे. आणि याच्यामध्ये खाऊ आणून ठेवलेला आहे. आमच्या मिष्टीचा फेवरेट इकडला खाऊ जो आहे तो. तर चला एक काम करून घेऊया आपलं. इकडलं सगळं आवरून ठेवलेलं आहे गॅसवरती, पण असं मस्त वाटतं. हे असं वाटतं की पूर्ण किचन जे आहे ते क्लीन केल्यासारखं वाटतं असं केलं की. आणि अग्नी जी आहे ती शांत. चला. आणि इकडे पण आहे जी भाजी आणलेली ती पण नीट करून ठेवायची आहे, तशीच ठेवली मी सध्या. ते मखाना मिष्टीसाठी आणायचाच होता. ब्रेड आणला मध्ये, आधी काहीतरी एखाद दुसरा सँडविच किंवा काहीतरी करून खायला. टोमॅटो, हे सगळं सध्या असं काढून ठेवते इथे. आणि बिस्किट आणलेलं आहे. तर धने आणलेले, हे वाटाणे, चिंचेचं कोळ संपलेला, चिंचच संपलेली म्हणजे, तर ते एक आणलेलं आहे. चिंचेचा कोळ करायला चटणी वटणी करायला लागते. आणि हे जे हाईड अँड सीक बिस्किट आहेत ते एक पाहिजे होतं, कारण बाकीचे सगळे असे पार्लेजी आणि हे ते चाललेले. आणि हा गेलेला पूजेला ना, त्यात गुड डे एक आलेलं आहे, स्निकर एक आलेलं आहे, पार्लेजी आलेले आहे. पार्लेजी तर आणून पण ठेवलेलं होतं. आणि एवढे नारळ आले आहेत, तर नारळाचं काहीतरी करून दाखवणार आहे मी तुम्हाला, नक्की बघा. आणि आपली कढी जी आहे ती आता उरलेली आहे, तर ती उद्या खाणार. घासून झालेली आहेत, एवढी एवढीशी ठेवली आहेत अभिषेकसाठी. तो असेल सकाळी बोललाय. आणि आता हे आवरायला घेते. कुठं करून घेऊ ना बोलत ना. लवकर कुठल्यासारखे होतात ना. मी हल्ली भाजी कोणती आणायची नाही अशी करतच नाही. आता जी घ्यावं वाटते ती सगळी घेते हल्ली. आधी हे बघ ते बघ करायचे, पण आता नाही, आता सगळी आणते मी. चला, ही आता सगळीच्या सगळी मी ना धुवून असं हडकायला ठेवते. आणि परत मेथी आणि हे पण निवडायचे. एकदम स्वच्छ करून झालेले आहेत, सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत. फक्त हिरवा माठ आणि लाल माठ धुतलेला नाही, डायरेक्टली वापरायचे तेव्हा धुणार आहे. आणि लाल माठ आणि हिरव्या माठाच्या इथं देठं ठेवलेली आहेत, त्याची चटणी बनवूया आपण. तर 1 2 3 4 5 6 7 भाज्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता, आणि इकडे हा बसला आता कोथिंबीरने उडायला. कोथिंबीरने उडायला बसला आहे. आणि टोमॅटो वगैरे इथे ठेवलेत, ते आता ठेवते फ्रीजमध्ये.
तर रात्रीचं काम झालेलं आहे. आता चला जाऊया. पुण्याची आता कोथिंबीर निवडायची बाकी आहे, ती झाल्यावरच. तर व्लॉग हा उद्या परत कंटिन्यू करते. बाय बाय. 2,000 years later. गुड मॉर्निंग. 6 वाजताच झाली आहे आणि रात्री पण मध्ये मध्ये उठत. आणि हे बघा, हे चालू आहे असं. दूध तापत ठेवलेलं आहे. इकडे मिष्टी आमची काय खाते बाबू? बिकी खाते. हा शोनू खा. आम्ही चहा घेतला इकडे. चला गपागप खाते बघा कशी. जो झाली आहे, झोपून झालेलं आहे. आता काय करते माहिती नाही. खेळेल बहुतेक ती. आणि लाईट आत्ता पण गेलेत, सारखे जातात कालपासून. आमच्या मिष्टूचं पाणी पिऊन झाले. कसं पिते पाणी मिष्टू? मिष्टू पापा कशी पितेस बघू? हा दाखव कशी पिते पापा. दाखव कशी पिते. दाखव कशी पिते पाणी. कशी पिते तू? दाखव की. मग अशी चालू नव्हतं झाला व्हिडिओ. दाखव कशी पिते पाणी. कशी पिते बघू 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 बघू. कुठे आहे बॉटल? कुठे पाण्याची बॉटल? कशी पिते पाणी? अशी पितेस? जीभ बाहेर काढते. एटुंटडा एटुंटडा एटुंटडा. अरे 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 ची 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 ची. कशी पिते बघू? नाही इंटरेस्ट वाटतं तिला. अशी पिते आमची गुंदड. वा 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 वा. आज चार्जिंग पण कमी आहे आणि लाईट पण गेले. तर थोडं थोडं शूट करणार आहे. भाजी करणार आहे याची. हे आणून ठेवलेले ना. घरचं पनीर त्याला थोडं पाण्यात ठेवते, ड्राय होत जाते.
पोळ्या करून घेते आणि कालचा भात तो गरम करायचा आहे, कढी गरम करायची आहे, चटणी काय आता करत नाही. मम्मम कलतेस काय खाते? पोली खाते? पाऊस बघत बघत चटका बसेल. तू तुझी मम्मम खा. कुठे तुझी मम्मम? बघू सोनू. हां हे बघा आमची पोली खाते मिष्टा आमच्या. आम्ही भात खातोय तिघही. हा मिष्टू पाऊस बघत खातेस? आता काय खेळायचंय? खेळणं इथं पडलेली असतात ती उचलली आहेत आणि भांडी घासून झालेली आहेत. आणि इकडे तर आता ओटा असाच राहणार आहे. बाकी भाजी आहे ती फ्रीजमध्ये ठेवायची पण गरम असल्यामुळे ठेवलेली नाही आहे संध्याकाळी खायला. बाकी काय बरं आता काहीतरी कलर बॉक्स आणलेत ते बघूया आपण. हे ब्लॅक अँड व्हाईट आणायचे होते, त्यातले कोणते मिळालेत आय डोंट नो. ब्लॅक अँड व्हाईट मिळाले, छोट्यामध्ये मिळाले. एक मिळाला का व्हाईट फक्त? व्हाईट 2 आहेत आणि 2 ब्लॅक आणले. अच्छा 2 आहेत. पहिले बघू तर अजून किती लागतात माहिती नाही, बघू आता. सुरू तर केलंय अरुणे. काय झोपेतून उठलाय आणि तिला मस्तपैकी आंघोळ घातली आहे. पॅन्ट शॉर्ट व्हायला लागली आता तिला. झालं हे तिसरी वेळ आहे हिचं खेळणं खाली करायचं. हां आणि आरवाली ट्युशनमधून आमचं सगळं आवरून झालं आहे माझं. चला आता जाणार आहे मी 6 वाजता कराओके स्टुडिओत. आपण किती वाजता जायचं? 7 वाजता जाऊया. सॉरी 7:30ला येते मी इथं. 7:30ला येते. ते तुझे पण उचलले. आता काय चाललंय? अच्छा पलटी मार म्हणते. पलटी मारू घे बाई, हे सगळा पसारा घ्या. काय हवं एवढं? असली आता नाटक चांगलाच पडून गेलाय. चिखल झाला इथं. परत ते रस्ता दाखवणार. पाऊस पडलेला दाखवते. ट्रॅफिक मागे नाही एवढं ट्रॅफिक. पुढेच आहे. अजून पण पाऊस सुरूच आहे, पडतोय. तुम्ही ह्या परिसरात कधी आलात तर नक्की सांगा मला, कारण की हे इथे आहे ते रामेश्वर मंदिर आहे पेनचं. आणि इकडे आहे टिपेचा गणपती. गणपती काय म्हणते सॉरी, टिपेचा मारुती. आणि इकडे ओपन जिम, मस्त असं गार्डन जे आहे ते बहरलेलं आहे इकडे. आणि हे आपलं रामेश्वर मंदिर. बरोबर समोर श्री महाकाली मंदिर आहे आणि इकडे रामेश्वर मंदिर आहे आणि गावदेवी सुद्धा. तर आपण एक फोटो गणपती तयार झालेले जात आहेत सुद्धा.
चाललोय बाजारात. आल्यात दोघी पण माझ्या बरोबर आज. दिसते चालतो आपण कसं चालतो. अगं बाय नाही परवडत म्हणून मी काय बोलतो ते देऊन टाकतो. किती देऊ? हा एक 40 घे, एक दे वेगळे. साथ घे काय ते बघूया पुढे बघूयाच. एक फक्त नाही दुकान चाळायचं सगळीकडे जायचं. भाई आज जामच गर्दी झाली. ते वहिनींना बांधायचे सीके 800 रुपये ना आधी. 50ला बोला याच्या काय गाड्या टाक. 50 रुपये कंची पण द्या. 70 वाली 50. साठी काय नखरे चालू आहेत. काय होईल होईल. बापरे काय मिष्टी असं इतकं रडायचं असतं कोणी. इतकं रडतं का कोण. हे नाटकी नाटकी रडणी. बघ ती कशी रडते. तर मिष्टी आमची झोपली आहे आणि आरू करते थोडंसं क्राफ्टिंगचं काम. तर म्हणलं चला उद्या आपल्याला जायचं आहे तर थोडीशी बर्फी करूया खोबऱ्याची. तर चला करायला. नारळ जे आहेत ते स्वच्छ करून झालेले आहेत आणि आता आपण हे फोडून घेऊया. चिमटा बसलाय ते झालं पण फोडून. बाई पुन्हा तिथेच चिमटा बसला. एक नंबर. चला आता करवडून घेऊया. चव रेडी आहे तर बाकीचे साहित्य रेडी करूया. ह्या वाटीने मोजले तर 2 वाटी झालेला आहे खोबऱ्याचा किस आणि 1 वाटी मी गूळ घेतला आणि ते वेलची घेतली. तर आपण आता खोबरं पहिले गरम. त्याकडे दूध पावडर नाही तर मी याच्यामध्ये दूध घालणार आहे. तर याला थोडंसं परतून घेते. मी घालते दूधच साय असलेलं थोडंसं. 5 मिनटं कोरडं आणि 5 मिनटं दुधाबरोबर परतून घेते आणि ते वेलची पूड जी आहे ती साखरेबरोबर अशी बारीक करू. तर आपण गूळ घालून घेऊया.
पूड आणि थोडे काजू बदाम घातलेले आहेत आणि असे थोडेसे डब्याला पण लावून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला छान दिसतील. सेट करण्यासाठी डब्यात घालून ठेवलेलं आहे. थोडंसं आपण प्लेन करून घेऊया आणि अर्धा तास वेट करून मग त्याचे वडी पाडूया. असं ठेवलं आहे कारण की खूप गरम आहे. उद्या पाडूया वडे याचे.